question is for Amruta. Marathi cinema is gaining recognition right now in across India. So what are your views and how do you see Marathi storytelling in today? See, I'll tell you what, Marathi cinema has been gaining a lot of love, appreciation for quite few years now. I mean, ज्या फिल्म्सबद्दल आता जितेश बोलले, त्या फिल्म्स काही आत्ता आलेल्या नाही आहेत. त्या डेकेड्स आणि डेकेड्सपासून सगळी लोकं ह्याच्यावर काम करत आहेत. पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने जर का मराठी सिनेमा ग्लोबली पोचवायचा असेल ना, तर त्यांना तर मराठी सिनेमांना योग्य ना ते OTT प्लॅटफॉर्म्स दिले गेले पाहिजेत. मला असं वाटतं आजही कुठेतरी आपण त्याच्यात कमी पडतोय. मी तुमचा जो प्रश्न जो तुम्ही विचारला त्यालाच अनुसरून आणि त्याचा आधार घेऊन मी हे सांगते आणि हे बोलू इच्छिते की ते OTT प्लॅटफॉर्म्स मराठीसाठी, मराठी फिल्म्स असो, मराठी वेबसिरीज असो, त्यांच्यासाठी येणं खूप गरजेचं आहे. आत्ता आपल्याकडे काय होतं आहे की कितीही मोठा OTT प्लॅटफॉर्म असला ना तरी मराठी इज समथिंग दॅट इज पिक्ड अप इन द लास्ट. सो ते काहीतरी कमी व्हायला पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणताय ना की आत्ता पोचतंय अजून ते पोचतंच आहे. ते तेव्हा पोचेल जेव्हा ते करेक्ट OTT प्लॅटफॉर्मवरती करेक्ट स्टोरी टेलिंग जी आहे ती लोकांपर्यंत पोचेल. आणि मराठी फिल्म्स आज काय, काल काय आणि याच्यानंतरही काय अतिशय उत्कृष्ट मी असं म्हणेन की स्क्रीन प्ले, डायलॉग किंवा टेक्निकल गोष्टी, डिरेक्टर हे सगळं देत राहणार आहे. आम्ही अजिबातच आमचा काय आपण म्हणूया की एक स्टँडर्ड आहे तो कमी करणार नाही आहे. फक्त आता ते लोकांपर्यंत आहे की ते कसं पोचवायचं आहे. सो आय विल टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू रिअली टेल द प्लॅटफॉर्म्स दॅट मराठी सिनेमा हॅज ऑलवेज बीन गिविंग ग्रेट स्टोरीज, हॅज ऑलवेज बीन टेलिंग ग्रेट स्टोरीज. इट्स जस्ट दॅट यू नीड टू जॉईन हँड्स विथ अस सो दॅट आवर स्टोरीज बिकम ग्लोबल. दॅट्स इट. मराठी माणसाला मराठी फिल्म्स माहिती आहेत. 100 कोटीचा बिझनेस तो करतोय. आम्ही प्रूव्ह करून दाखवलं आहे. आता ही तुमची बारी आहे. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट.